आज गेलो मामाच्या मुलीला आणि ताईला घेऊन श्रीगोंद्याला शॉपिंगला असल्या पिशव्या भरून आणल्या, काय विचारू नका. नमस्कार मंडळी, सगळ्यांना जय श्रीराम. आता आला दोंड्याचा महिना. ताईला म्हणलं चल तुला ना मस्त पैकी एक साडी घेऊन टाकतो, 2-4 ड्रेस घेऊ. मामाची मुलगी तोंड दाखवून लाजत होती बरं का. मग वहिनींच्या दुकानावर त्यांना सोडलं, म्हणलं आपला ना तुम्ही तुमचं आवरून घ्या ब्युटी पार्लर, मी जातो आता भैयाकडे, कारण आपल्याला काही करमत नव्हतं बरं का इथं. आणि मित्रांनो सकाळचे 10 वाजले ना आमचा भैया अजून झोपला होता बरं का इथं. राज पण ना त्याच्यासोबत मोबाईल बघतोय मस्त पैकी. त्याला उठवला, म्हणलं उठला का 10 वाजल्या. मग काय मस्त प्रकारे चहाची आपली 90ची सोय झाली बा. मग काय चहा बी पेलो मस्त पैकी, त्यासोबत बटर पण खाल्ले. आपल्या मोबाईलला पण काय रोग आला का. मग इथं ना बोळगे सरांकडे आलो, म्हणलं मोबाईलला काय झालं एवढं बघा बुवा. त्यावेळेत आपल्याला मामाच्या मुलीचा ताईचा फोन आला, म्हणले आम्हाला कपडे चॉईस करू लागा. म्हणलं आपल्याला काय त्यातलं कळत नाही, तुमचं तुम्ही पहा. आणि मामाच्या मुलीने सगळे पैसे आपल्याकडे दिले. म्हणले तू आता ह्यातले खर्च कर. म्हणलं मला तिथे काय खर्च यायला. म्हणलं एखादा ड्रेस मला घ्या. ते म्हणले नको बाबा, पैसे नाही माझ्याकडे एवढे. आणि जवळजवळ ह्यांनी ह्या ना मित्रांनो 30-40 दुकानं पालथे घातले असते बरं का. त्यांच्या मागं मी पण हिंडत होतो, पण ह्यांना काय कपडे पसंत होणार. तिथे एक कपडे घ्यायचे, तिथे एक कपडे घ्यायचे. हा डोक्याला ना वैताग आला माझ्या. पण काय करता, जाऊ दे, झाकले सवाशी. मला पर्स घेतली बरं का माझ्या ताईने. मला म्हणते तुला राहून दे. आणि ह्यांना ना वडापावरतीच बागविलं, एक वडापाव रेटला. म्हणलं बजाल तुमची नाटक. त्यानंतर परत वहिनीच्या दुकानावरती आलो बरं का. आपल्या बॅगा वगैरे ठेवलं त्यांनी, बॅगा वगैरे घेतल्या. मग आणि आपले मित्र पण भेटले बा. म्हणलं कोरडकर सर आहो काय चाललं ते. म्हणलं एकदम निवांत. म्हणलं बरं आहे. त्यानंतर आपलं मुक्ताई टेक्सटाईल मध्ये पण आलो बरं का. तिथं पण थोडी शॉपिंग वगैरे केली ना. असल्या पिशव्या भरून घेतल्या यांनी, काय विचारू नका. मला वैताग आणला दिवसभर. आणि ना मग 2-4 हजाराला आपला पद्धतशीरपणे घोडा लागला होता. सावता भाऊंकडून पण ना मोबाईल एक पिन घेतली. आणि थोडंसं नाही हॉटेल गारवावरती ना कोण वगैरे खाल्ली, आईस्क्रीम खाल्ली. थोडंसं ना पार्सल ना ज्यूस पण घेतला. म्हणलं बाळाला त्यांना होईल. दादू भाऊचा बड्डे बरं का. हॅपी बड्डे दादू भाऊ. म्हणलं बरं आहे. ह्यांच्या इथं पिशव्या नोचून बांधणं लागले. म्हणले कोणती पिशवी कोणाची. म्हणलं त्याला खरं का तुमचं. आणि दिदी आणि देवांशी इतके खुश झाले विचारू नका बरं का. त्यांना आता खायला प्यायला आणलं, ते ना भलतेच खुश झाले होते. मित्रांनो आपल्या सिंगल व्ह्यूची लाईट आता ओढून झाली बरं का ना. पप्पा ते आकडा वगैरे करत होते. आणि आपल्याला नाही तर अक्षय पवारांच्या वावरातून थोडेसे ना लाकडं वगैरे आणले बरं का. आपल्याला ना गोठा करायचा आहे गायींसाठी, त्यासाठीच ना बल्ल्या वगैरे आणल्या. आणि अक्षय भाऊ तर निवांत झोपले झाडाखाली. त्यांना हारणा मारला. म्हणलं उठा रोटावेटर मारायचं आहे का नाही. अक्षय भाऊला आपल्यावर काही विश्वास नव्हता, त्यामुळे ते आपल्यापाशी येऊन बसले. म्हणलं तू ना बरोबर वरून रोटावेटर हाणशीन. त्यानंतर गावामध्ये गेलो नाही तर आपल्या गुलाबबाईंची गाडी धुवायचा कार्यक्रम चाललाय बरं का. पुण्यावरून आले. म्हणलं जाताना गाडी धुवून नेतोय काय ना. आपली तर भलतीच जळाली, तो विषय वेगळा आहे. दाऊद भाऊचा बड्डे होता म्हणून केक आणण्यासाठी आडवेळगावला जायचं होतं. मग गुलाबबाईंना टाकलं. म्हणलं चला आडवेळगावरून येऊ माघारी. तर ना दुकानात आलो बरं का सावता भाऊंकडे. परत आपल्याला परत दुसरं वस्तू काम होतं. मग ते काम भीम केलं. डायरेक्ट सोनू भाऊंची गाडी घेतली. त्यातून पण आपल्याला बल्ब घेतला बरं का. वस्ती एवढी डीपी झाली. मग आजीसाठी ना चार्जिंगचा बल्ब घेतला. तो फिलिप्सचा, ती पण 4 तास वॉरंटी वाटतं त्याला. त्यानंतर आपल्या गाडीमध्ये मित्रांनो 60 रुपयाचं पेट्रोल टाकून आपण नाले नाव मोठं केलं. आणि परत गुलाब भाऊंला नाही तर चहाची 90 सोय लावली आपले वैष्णव हॉटेलच्या मालकांनी बरं का. मग 2 कप चहा पेलो. आणि ना शिपी आमटी पण पार्सल घेतली बड्डेसाठी दादू भाऊच्या. त्यानंतर इथं ना फोटोशूट चालू झाला बरं का मित्रांनो. मम्मीने, मामीने, ताईने, मामाच्या मुलीने व आमच्या मामाने पप्पांनी पण ना शुभेच्छा दिल्या. दादूला फोटो काढले ना. आपण पण शुभेच्छा देऊन टाकल्या. म्हणलं हॅपी बर्थडे टू यू दादू भाऊ. चला आता आम्ही खातो केक, तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या.